ताज्या इश्वार्स आणि निर्भीड बातम्यांसाठी आता जोडलेले रहा शेगाव लाईव्ह सोबत. धन्यवाद. मुक्ताईनगर तालुक्यातील करकी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. करकी ते बेसलवाडी मार्गावर एका खासगी बसला पाण्याच्या प्रवाहामुळे काही काळ थांबावे लागल्याची घटना घडली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील करकी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढला. याच दरम्यान करकी बेसलवाडी मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खासगी बसच्या मार्गात पाणी आल्याने बस काही काळासाठी थांबली. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि संबंधितांनी परिस्थितीचा आढावा घेतला. उपलब्ध माहितीनुसार बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी तसेच वाहन चालकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः पाण्याचा प्रवाह असलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना परिस्थितीची खात्री करूनच पुढे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. ही घटना पावसाळ्यातील सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे. पुढील अपडेट्स आणि परिसरातील ताज्या घडामोडीसह पाहत रहा शेगाव लाईव्ह. काय रिकामे काम आहे ना, तुम्हाला समजायला पाहिजे नाही. दारू पिऊन घेतो आणि लेकरं त्याला समजतात नाही. हा दारू लेकरं तिथल्या 50 जण विचार इतक्या पाण्यात घालायची काही गरज होती का? नव्हती ना एवढ्या पाण्यामध्ये घालायची. मग